तर गरब्यामध्ये हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना नको अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे। आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश द्या अशी मागणी सुद्धा विश्व हिंदू परिषदेची आहे। तर धर्मांध वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे, हीच त्यांची रोजीरोटी आहे अशी टीका यावर संजय राऊतांनी केली आहे। नवरात्रोत्सवामधल्या गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे। गरब्यामध्ये आधार कार्ड बघूनच प्रवेश देण्यात यावा, गरब्यामध्ये प्रवेश करताना टिळा लावावा, वराह पूजन करूनच गरब्यामध्ये प्रवेश द्यावा, गरब्यामध्ये आल्यावर देवीची पूजा करायला लावावी। मुस्लिम तरुण गरब्यामध्ये येऊन लव जिहाद सारख्या घटना घडवतात। मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नका अशा मागण्या विश्व हिंदू परिषदेनं केल्या आहेत। कार्यकर्ते प्रत्येक पेंडालमध्ये संपर्क करून तर त्यांना आम्ही सूचना करत आहोत की त्यांची ओळख झाली पाहिजे म्हणून आधार कार्ड पाहून आणि टीका लावून आणि मातेचं पूजन करूनच त्यांना प्रवेश दिला पाहिजे। वराह अवतार आहे आमचा, त्याचं पूजन करून सर्वांना प्रवेश द्या। विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली। त्यांना आगच लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे। ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललंय त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही। फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मीय येणार त्याचं समर्थन करतायत। अहो संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुम्हाला महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही।